श्री स्वामी समर्थ. चंद्रग्रहणाचे मोठे सावट. चंद्रग्रहण व धूलिवंदन हे एकाच दिवशी आलेले आहेत. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी अवश्य पाळावेत हे नियम. ग्रहण काळामध्ये पाळावे लागणारे वेद, त्याचप्रमाणे कडक नियम, ग्रहणाचा पुण्यकाळ, सूतककाळ, लहान मुले, वृद्ध यांच्यासोबत आजारी व्यक्ती यांनी कोणते नियम पाळायचे आहेत, तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर आपण एक एक करून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मंडळी, 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आलेली आहे आणि 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला धूलिवंदन आणि चंद्रग्रहण हे एकाच दिवशी आलेले आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाचे वेद आणि नियम आपल्याला सर्वांनाच पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ मंडळी यांना देखील वेद आणि नियम आहेत तर ते पाळायचे आहेत. तर ते कधीपासून पाळायचे आहेत, त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा मोक्ष, चंद्रग्रहणाचे पुण्यकाळ कधी आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे चंद्रग्रहणामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. यंदा 2026 मध्ये हुताशनी पौर्णिमा 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च मंगळवारी संध्याकाळी 5:07. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन आपल्याला कधी करायचे आहे, तर 2 मार्च 2026 संध्याकाळी प्रदोष काळात होलिका दहन करायचे आहे. 3 मार्चला चंद्रग्रहण आहे, हे भारतामध्ये दिसणार आहे. वेद नियम पाळायचे आहेत. 3 मार्च धूलिवंदन देखील आहे. तर धर्मसिंधू या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे की होली ही 2 मार्च सोमवारी प्रदोष काळामध्येच होलिका दहन होईल आणि चंद्रग्रहण 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होईल आणि 3 मार्चला 6:46 संध्याकाळी हे चंद्रग्रहण संपेल. हे चंद्रग्रहण 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण आहे. तर चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 9 तास आधीपासून सुरू होतो. त्यामुळे 3 तारखेला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत चंद्रग्रहणाचे वेद हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, त्याचप्रमाणे लहान मुले यांनी सूर्य उदयापासून हे नियम पाळण्याची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टाईम आहे. सर्वात म्हणजे गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, लहान मुले आहेत. जर यांची काही ट्रीटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या ज्या काही गोळ्या आहेत त्याचे जे काही टाईम आहेत, जे वेळेवर तुम्हाला घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. सर्वप्रथम तब्येतीची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर चंद्रग्रहणाचे वेद आहेत तर ते तुम्ही पाळू शकता. कारण आपण पाहत असतो की जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा लहान मुले आहेत ते अशक्त असतात किंवा वृद्ध व्यक्ती आहेत ते देखील अशक्त असतात. त्यांच्यावरती कोणत्या ना कोणत्या गोळ्या औषधांची ट्रीटमेंट असते. तर त्यांनी अवश्य ज्या गोळ्या औषध आहेत त्या वेळेवर घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या गरोदर महिला आहेत तर त्यांनी देखील एका जागेवर बसायचं आहे, म्हणजे रिलॅक्स बसायचं आहे. तुम्ही बाथरूमला जाऊ शकता, टॉयलेटला जाऊ शकता. फक्त ग्रहण काळामध्ये आपले बोटं मोडायचे नाहीत. चाकूने, विलीने किंवा सुरीने, कैचीने काहीही कापायचं नाही. पायाची अडी घालून बसायचं नाही किंवा कोणाची वेणी घालायची नाही आणि आपली स्वतःची देखील वेणी घालायची नाहीत. म्हणजे या दिवशी केस देखील विंचरायचे नाहीत. ग्रहण काळात केस विंचरायचे नाहीत. त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी या दिवशी झोपायचं नाही किंवा एखादी महिला खूपच अशक्त असेल गरोदरपणामध्ये, तिला जर काही त्रास होत असेल तर तिने झोपलं तरी चालेल. शक्यतो तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी झोपू नका. तुम्ही या दिवशी घरभर फिरू शकता, घरात चक्रा मारू शकता, रिलॅक्सपणे बसू शकता. सोफ्यावर बसा, खुर्चीवर बसा, बेडवरती बसा. प्रमाणे तुम्ही एखादं म्युझिक, एखादं गाणं ऐका किंवा एखादं मंत्रजाप करू शकता. मंत्र, स्तोत्र हे देखील तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून ऐकू शकता. त्याचप्रमाणे टी व्हीवरती लावून ऐकू शकता. तुम्हाला जर स्वतःला येत असेल मंत्र तर ते तुम्ही बोलू शकता. त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी मंत्र म्हणत असताना आपल्या
पोटावरती हात ठेवायचा आहे आणि मंत्र हळुवारपणे बोलायचा आहे. असं म्हणतात की एखादी महिला आपल्या पोटावरती हात ठेवून मंत्र जाप करत असेल तर आतमध्ये जे बाळ असतं तर त्याच्या कानापर्यंत हे मंत्र श्रोत्र जात असतं आणि त्यामुळे बाळ देखील सदृढ होत असतं. किंवा तुम्ही एखादं पुस्तक देखील वाचू शकता, ग्रंथ वाचू शकता. तसेच या दिवशी गर्भवती महिलांनी बाहेर जायचं टाळायचं आहे, कारण चंद्राचे जे किरणे असतात तर ते हानिकारक आहेत. तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता, गायत्री मंत्र किंवा इष्टदेवाचे नामस्मरण तुम्ही करू शकता. परंपरेतील समज आणि ज्योतिषशास्त्रानुसार जुन्या मान्यतेनुसार ग्रहण काळात वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणून या दिवशी आपण जर काही मंत्र स्तोत्र जर काही पठण केले किंवा आपण ऐकले तरी देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं आणि वृद्ध व्यक्तीने देखील या दिवशी मंत्र जाप करायचा आहे. तर आता आपण पाहू की चंद्रग्रहणाचा स्पर्श हा 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होईल. जो ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:46 असेल. या चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ हा 3 मार्च संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:46 असणार आहे. या ग्रहण काळामध्ये एखाद्याला जर मंत्र सिद्ध करायचा असेल तर या ग्रहण काळामध्ये मंत्र देखील सिद्ध होत असतात. किंवा तुम्ही जर गुरुमंत्र घेतलेला असेल तर तो देखील तुम्ही म्हणायचा आहे. एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर ग्रहण काळात करू शकतात. त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये जे शिजवलेले अन्न आहे, जे पाणी आहे त्याच्यावरती आपण तुळशीपत्र ठेवायचे आहेत. म्हणजे ग्रहण लागायच्या अगोदरच आपल्याला आदल्या दिवशीच तुळशी पान हे तोडून आणायचे आहेत आणि मग ग्रहणाच्या दिवशी आपल्याला हे सर्व धान्यामध्ये तांदूळ असू दे, डाळ असू दे, पाणी असू दे, साखर असू दे, सर्वांमध्ये आपल्याला तुळशी पानं टाकायची आहे. आणि मग ग्रहण संपल्यावर सर्वांनी आंघोळ करायची आहे. आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकू शकता किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे आपली आंघोळ देखील पवित्र होईल. ग्रहण झाल्यानंतर आपण आपलं घर आहे तर ते स्वच्छ लादी वगैरे पुसून घ्यायची आहे. आपला देवघर आहे तर देवघरमध्ये देखील देवांना आपल्याला आंघोळ घालायची आहे आणि मग देवांच्या समोर आपण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि याच्यानंतरच आपण जेवण वगैरे बनवायचं आहे. त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व म्हणजे हा दिवस हिरण्यकश्यपूवर विष्णूंचा विजय किंवा राधाकृष्णाच्या प्रेमाशी जोडला जातो. तसेच या दिवशी पृथ्वीला वंदन देखील केले जाते. तसेच होळीच्या दिवशी पेटवलेली होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस म्हणून यास धुलीवंदन म्हणतात. परंतु यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे यावर्षी बहुतेक जण धुलीवंदन हा खेळ खेळला जाणार नाही, कारण या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावून आनंद साजरा करतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परंपरेनुसार चिखलाने धुलवड खेळला जातो. तसेच 3 मार्च रोजी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला धुलीवंदन म्हणजे धुलवड सण साजरा केला जातो. हा सण होळीच्या राखीची पूजा करून रंगाची उधळण करत वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे, त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांनी कोणती दक्षता घ्यायची आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. त्याचप्रमाणे ग्रहणाचा मोक्षकाल, ग्रहणाचा पुण्यकाल, आपण वेद कधीपासून पाळायचे आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.